नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे उष्णतेचे मापन व परिणाम, मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. मागील भागात आपण उष्णता म्हणजे काय, उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे. ह्या सर्व पदार्थामध्ये ऊर्जा असते. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन याद्वारे आपण उष्णतेचं स्थलांतर करू शकतो आणि उष्णतेचे प्रमुख स्रोत आहेत हे पाहिलं होतं. त्यानंतर आपण कॅलरीमापीची माहिती घेतली. कॅलरीमापी म्हणजे काय, वस्तूची उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमापी हे उपकरण वापरलं जातं. ह्या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषून घेतलेल्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो. कॅलरीमापीची ही रचना आहे. बाहेरील भांडं, थर्मासप्रमाणे बाहेरील भांडं आणि आतील भांडं दोन वेगवेगळी भांडी असतात आणि त्या दोघांमधील त्या उष्णतेपासून, बाहेरील उष्णतेपासून अलिप्त केलेलं असतं हे उष्णतारोधक कडे, ज्यामुळे बाहेरील उष्णता आत जाणार नाही किंवा आतली उष्णता बाहेर येणार नाही. हे उष्णतारोधक झाकण असतं. आतील तांब्याच्या भांड्यामध्ये तापमापी आणि ढवळण्याची कांडी असते. तर एखाद्या वस्तूने दिलेली उष्णता ही पाण्याने ग्रहण केलेली आणि कॅलरीमापीने ग्रहण केलेली उष्णता यांचे बेरजे एवढी असते. हे समीकरण आपण मागच्या वेळेला तयार केलं होतं आणि त्या समीकरणामध्ये उष्णता जी आहे ती कशावर अवलंबून असते, वस्तुमान, विशिष्ट उष्मा आणि तापमानातील फरक यावर अवलंबून असते. त्यामुळे Q बरोबर MC आणि डेल्टा T, तापमानातील फरक. ह्या सूत्राचा वापर या सूत्रामध्ये सूत्र क्रमांक 4 मध्ये केल्यावर आपल्याला हे सूत्र मिळालं होतं, MO गुणिले डेल्टा TO गुणिले CO बरोबर MW. QW या ठिकाणी आपण एक घालत आहोत, MW डेल्टा TW गुणिले CW प्लस हे कॅलरी मापीची उष्णता MC गुणिले डेल्टा TC गुणिले CC. इथपर्यंत आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं. आज आपण उष्णतेचे परिणाम, पदार्थाला उष्णता दिली असता त्यांच्यावर कोणते परिणाम होतात याची माहिती घेणार आहोत. पुढचा भाग आपण शिकणार आहोत उष्णतेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ हीट. ना तुम्हाला माहिती आहे उष्णतेचे परिणाम आपण पाठाच्या सुरुवातीलाच बघितलं की आपण एखाद्या पदार्थाला जेव्हा उष्णता देतो त्या उष्णतेमुळे पदार्थावर 2 परिणाम होतात. हे आपण मागील भागामध्ये, मागील इयत्तामध्ये पण शिकलो आहे. पहिला इफेक्ट म्हणजे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, प्रसरण आणि आकुंचन. पदार्थ प्रसरण पावतो, बरोबर ना, आणि आकुंचन, उष्णता काढून घेतली तर आकुंचनसुद्धा पावतं. प्रसरण पावतो हे रेल्वे रुळाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी. रेल्वे रुळांमध्ये फट असते है ना, आपण पुढे चित्रात पाहणारच आहोत. आणि ती जी फट आहे त्या फट असल्यामुळे काय होतं, जेव्हा उष्णता मिळते तेव्हा ते लांबीने वाढतात. एक्सपान्शन आपण ते पाहणार आहोत. एक्सपान्शनचे 3 प्रकार. लांब वस्तू लांबीने वाढते आणि ती वाढ होण्यासाठी त्यांना जागा असावी म्हणून फट ठेवलेली असते. जर ती फट ठेवली नाही तर असे रेल्वे रुळ वाकडे तिकडे होतील. एखाद्या डब्याचं झाकण बघा घट्ट बसलं तर आपण काय करतो, घट्ट बसलं त्याच्यावर गरम पाणी टाकायचं. बघा दाखवलं ते गरम पाणी जोराने वेगाने टाकायचं. त्यामुळे काय होतं, किंवा गरम पाण्यामध्ये बुडवायचं. ती बॉटल उलटी करून, पालथी करून काय करायची, गरम पाण्यामध्ये बुडवल्यावर हे झाकण थोडं प्रसरण पावतं उष्णता मिळाल्यामुळे आणि झाकण निघण्यास मदत होते. हा अगदी वर्ल्ड फेमस प्रयोग आहे बघा. हा एकदम माहिती आहे, तुम्ही केलाही असेल शाळेमध्ये. रिंग आहे आणि धातूचा गोळाकडे याला प्रयोग म्हणतात. हा गोळा असा असतो की ज्यातून आरपार जातो आणि मग त्या गोळ्याला उष्णता दिल्यावर मात्र तो गोळा आतमध्ये जात नाही. फक्त गोळ्याला उष्णता दिली, कड्याला नाही. तुम्हाला बैलगाडी वगैरे त्यांच्या वुडन व्हील ऑफ बुलक कार्ट हे त्याचं व्हील असतं नाही का, वुडन व्हील, आणि त्याला एक
रिंग बसवतात, आयर्न रिंग बसवतात ह्याला. ही रिंग जी आहे ती याच्यावर बसवायची असते, तर ती गरम करून बसवतात. का? कारण ते फिट्ट बसली पाहिजे. त्यामुळे गरम करून ही रिंग बसवतात आणि मग चाक थंड झाल्यावर ती रिंग त्याच्यावर त्या चाकावर काय बसते? घट्ट बसते. म्हणजे उष्णतेमुळे प्रसरण व आकुंचन होते धातूंचं. अजून काय होतं उष्णतेने परिणाम? अवस्थांतर, चेंज ऑफ स्टेट. हेही तुम्हाला माहिती असेल. चेंज ऑफ स्टेट, अवस्थांतर. आपण पाणी उकळलं की द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जातो, किंवा बर्फ आहे स्थायी अवस्थेतून त्याचं पाणी होतं, बरोबर ना. अजून काय? आणि आपण पाण्याचं सुद्धा हे वाफ होते, वाफ पुन्हा आपण थंड करू शकतो. थंड केली की वाफेचं पुन्हा पाणी बनणार. म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, ऑर अगेन गॅस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड, असं अवस्थांतरही होत असतं. तर त्यापैकी एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, उष्णतेचं प्रसरण, याबद्दल आपण अधिक माहिती ह्या आपल्या 8वीच्या इयत्तेच्या भागात घेणार आहोत. एक्सपान्शन म्हणजे काय? कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली की काय होतं? त्याचं तापमान वाढते. वेन सबस्टन्स हीटेड, टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स इन्क्रीजेस. आणि मग त्याचं काय होतं? प्रसरण होतं. उष्णता दिल्यानंतर त्याचं काय होतं? प्रसरण होतं. आणि हे होणारं प्रसरण जे आहे त्या तापमान वाढीवर अवलंबून असतं. तुम्ही किती तापमान दिले त्याला किती गरम केले त्याच्यावर अवलंबून आहे त्याचं प्रसरण किती होतं ते. उष्णतेमुळे सर्व पदार्थ, स्थायू, द्रव, वायू, या सर्व पदार्थांचं प्रसरण होतं. तर पहिलं आपण पाहणार आहोत थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स, म्हणजे स्थायूंचं. थर्मल म्हणजे उष्णतेमुळे, त्याला शब्द आहे थर्मल एक्सपान्शन. मग स्थायूंचं प्रसारण किंवा सॉलिडचं 3 प्रकारे प्रसरण होतं. धातू पदार्थांचं किंवा स्थायूंचं 3 प्रकारे प्रसरण होतं. बघा या ठिकाणी एक लिनियर एक्सपान्शन, एकरेषीय, म्हणजे काय? रॉड. आता जर रेल्वे रूळ म्हटलं ना, जे लांब वस्तू असतात त्या लांबीने वाढतात. आता समजा इथपर्यंत आहे, उष्णता दिलं की पुढे वाढणार. रॉड आहे किंवा एखादी तार आहे, कळलं ना, एखादी स्टीलची पट्टी आहे, ते एकरेषीय प्रसरण म्हणतात. त्यानंतर एरियल एक्सपान्शन. एरियल म्हणजे प्रतलीय. प्रतल, एखादं पातळ पत्र आहे, थिन शीट ऑफ ॲल्युमिनियम शीट आहे, किंवा कुठला सोन्याची शीट आहे, तर तिला उष्णता दिल्यावर हे चारी बाजूने हे प्रतल म्हणतो ना आपण, सपाट पृष्ठभाग, हे प्रतलाप्रमाणे, म्हणून त्याला म्हटलं आहे प्रतलीय एक्सपान्शन. कळलं? आणि हे प्रतलीय प्रसरण. आणि त्यानंतर मग काय? तिसरा व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन, घनीय. म्हणजे असं सॉलिड क्यूब आहे, जसं मगाशी तो गोळा दाखवला ना मी, धातूचा गोळा, तो कसा गोल आहे ना, मग तो चारही बाजूने त्याचा आकार वाढणार आहे आणि मग तो कड्यामधून जाणार नाही आहे. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. हे 3 प्रकार पाहूया आपण. आता 3 प्रकार काय आहेत ते? पहिलं एकरेषीय प्रसरण म्हणजे लिनियर एक्सपान्शन. स्थायूचे एकरेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे काय होतं? तार असेल किंवा सळी असेल किंवा रॉड असेल, त्याच्या लांबीत होणारी वाढ. काय होते? त्यांच्या लांबीमध्ये वाढ होते. द लिनियर एक्सपान्शन इज ऑफ अ सॉलिड इज द इंक्रीज इन लेंथ ऑफ वायर ऑर ए रॉड ऑफ ए सॉलिड ड्यू टू इंक्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे लांबीमध्ये वाढ होते, त्याला म्हणतात लिनियर एक्सपान्शन. बघा या चित्रात दाखवलं आहे, उष्णता दिली त्यामुळे ह्या रॉडची लांबी वाढते, याला म्हणतात लिनियर एक्सपान्शन. बघा ह्या चित्रात पण दाखवले. बघा इथे 2 पदार्थ, जॉईंट पदार्थ असतात ना, त्यावेळेला ज्याचं पुढे आपण पाहणार प्रसरणांक जास्त असतो तो वाढतो. त्यामुळे अशी एखाद्या जर द्विधातूक पट्टी असेल ना, ही 2 धातूची पट्टी आहे, ती अशी वाकते उष्णता देताना. ह्या चित्रात नीट बघा, इथे लांबी वाढताना तुम्हाला दिसते, इथं जो आपण गरम करतोय त्याप्रमाणे. मग इथे सुद्धा ह्या चित्रातसुद्धा पुन्हा दाखवल्या, पहा नीट पहा, उष्णता दिल्यामुळे कशा प्रकारे लिनियर एक्सपान्शन एकरेषीय प्रसरण होते बघा. आणि अशा प्रकारे प्रयोगसुद्धा आहे की किती वाढली लांबी ती मोजायची, किती तापमान आपण दिलं आणि किती लांबी वाढली. समजा आता मग गणित पाहूया आपण. L1 लांबीच्या सळईचं तापमान T1 पासून T2 पर्यंत तापमान किती दिलं आपल्याला माहीत असतं ना, इतकं तापमान मी दिलं त्यामुळे इतकी लांबी वाढली. पाया ठिकाणी दिसतं, चित्रातही दिसतं. मग तिची लांबी L2 पर्यंत वाढली. तर लांबीतील वाढ ही कशी असते? सळईच्या लांबीतील वाढ किती झाली? ही सळईची मूळ लांबी आणि केलेलं तापमान वाढ यांच्याशी अनुपात म्हणजे समानुपाती, समप्रमाण शिकलो ना आपण. लांबीतील वाढ ही सळईची मूळ लांबी आणि केलेल्या तापमान वाढीशी समप्रमाणात असते. तापमान वाढ म्हणजे मूळ तापमान आणि मग वाढवलेलं तापमान, त्यामुळे नेहमी तापमानामध्ये फरक लिहावा लागतो, तुम्हाला लक्षात ठेवा, डेल्टा टी.
जो T2 मायनस T1 आहे किंवा TI मायनस TF, जसं मग अशा इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर. म्हणजे आता मग हे सूत्र आपण हे जे वाक्य लालमध्ये लिहिलं आहे ना ते आपण सूत्रात बदललं. लांबीतील बदल हा मूळ लांबी आणि तापमानातील बदल यांच्याशी समानुपाती असतो. आता हे सूत्रात बदलूया आपण. लांबीतील बदल काय आला, लांबी L1 पासून LT पर्यंत वाढली ना, म्हणजे L2 मायनस L1 हे चिन्ह गुणिले L1 मूळ लांबी L1 गुणिले तापमानातील बदल डेल्टा T. तर हे आपल्याला एक सूत्र मिळालं. L2 मायनस L1 इज इक्वल टू, बघा आता हे समानुपातीचं चिन्ह काढलं, बरोबर चिन्ह घातलं की एखादा एकक टाकावा लागतो, स्थिरांक टाकावा लागतो. तो स्थिरांक इथे आला लॅम्बडा. काय आला स्थिरांक, लॅम्बडा गुणिले L1 इंटू डेल्टा T. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी मग हे सूत्र कसं काय आलं, इथे सूत्र आलं आहे बघा. इथे L2 हा मायनस L1 ह्या बाजूला गेला, त्या प्लस L1 झाला. मी तुम्हाला दाखवते. समजा हा L2 आहे, L2 बरोबर मायनस L1 आहे ना, मायनस L1 आपण ह्या बाजूला घेऊया, प्लस L1 होणार, प्लस लॅम्बडा इथे जे आहे ते मी लिहिते. लॅम्बडा, हे लॅम्बडा लिहिलं आहे मी इथे, लॅम्बडा L1 इंटू डेल्टा T. बरोबर. हां, आता बघा हे L1 इकडचा L1 इकडे आला, L1 आणि लॅम्बडा L1 डेल्टा T यांच्यामध्ये L1 कॉमन आहे ना, तर हा L1 बघा कॉमन काढला. तर कॉमन काढला मी, इथे राहिला 1 प्लस इथे राहिलं लॅम्बडा इंटू डेल्टा T. आणि हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. L2 लांबीतील बदल, नंतर लांबी जी वाढली, किती लांबी वाढली इथे या चित्रात दिसतं ना, ती कशी काढायची तुम्ही लांबी, ह्या फॉर्म्युलाने. L2 इज इक्वल टू L1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा डेल्टा T. हा फॉर्म्युला आहे लांबी काढण्यासाठी. आपल्याला गणित आलं तर ह्या फॉर्म्युलाने आपण काढू शकतो. किंवा समजा तुम्हाला लॅम्बडा काढायचं असेल तर ह्या फॉर्म्युल्यावरून लॅम्बडा काढायचा. हा जे वरचा 6 नंबर फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये हा चेंज केला आहे बघा. हा 6 नंबर फॉर्म्युल्यामध्ये चेंज केलेला आहे. इथे लॅम्बडा गुणिले L1 इंटू डेल्टा T आहे ना, तर मला लॅम्बडाची किंमत काढण्यासाठी L1 इंटू डेल्टा Tची मी बाजू बदलणार. तर मी काय होणार, L2 मायनस L1 भागिले होणार ना, ते गुणिले आहेत ना, भागिले होणार. हे भागिलेचं चिन्ह आहे, तिरपी रेष म्हणजे. कळलं का तुम्हाला. आणि काय भागिले L1 गुणिले डेल्टा T. त्यामुळे टेम्परेचर छेदस्थानी आले बघा, टेम्परेचर छेदस्थानी आलं. त्यामुळे एक तर पहिलं लॅम्बडा म्हणजे काय, हा एक स्थिरांक आहे, तो इथेच मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा हे समप्रमाण चिन्ह काढलं आणि बरोबर चिन्ह आपण घालतो तेव्हा लॅम्बडा कोणताही स्थिरांकच लिहायचा असतो. इथे हा स्थिरांक लॅम्बडा आहे आणि त्याला काय म्हणतात, पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक. काय म्हणतात, एकरेषीय प्रसरणांक इथे म्हणतात. एकरेषीय प्रसरणमध्ये एकरेषीय प्रसरणांक. आणि हा जो लॅम्बडा, ह्याची जी किंमत इथे काढली ना आपण, फॉर्म्युला लिहिला बघा लॅम्बडाचा, तर ह्यामध्ये लॅम्बडाची किंमत काढल्यावर त्याचं एकक काय असणार आहे, हे तापमानाच्या एककाच्या व्यस्त. तापमानाचं एकक काय आपला डिग्री सेल्सिअस आहे ना, आणि त्या लॅम्बडाचा हा डेल्टा T टेम्परेचर खाली गेलं छेदस्थानी बघा, त्यामुळे त्याचं एकक येणार 1 पर डिग्री सेल्सिअस, म्हणजे 1 भागिले डिग्री सेल्सिअस हे लॅम्बडाचं एकक आहे. तर अशा प्रकारे एकरेषीय प्रसरण म्हणजे लांबीत होणारी वाढ. हे बघा या ठिकाणी 2 धातूंचं मी सांगितलं मगाशी. आता हा प्रसरणांक हा प्रत्येक धातूचा वेगवेगळा असतो, तर वेगवेगळ्या धातूंचे प्रसरणांक वेगवेगळे असतात. आता इथे मी तुम्हाला चित्र दिसतंय, फाईन सिरॅमिक ॲल्युमिना आहे, हा धातू आहे, आणि इथे स्टेनलेस स्टील आहे. दोघांना मी सारखंच टेम्परेचर दिलं आहे बघा. 5 तुम्हाला दिवे दिसत आहेत बरोबर ना. मग ह्याचं प्रसरण किती होते बघा, थोडंच होतं आहे, आणि ह्याचं जास्त होते बघा. मग दोघांना जर तुम्ही सारखंच टेम्परेचर दिलं तर दोघांची लांबी वाढण्याचं प्रमाण वेगवेगळं का दिसतं आहे, कारण प्रसरणांक वेगवेगळे असतात. प्रसरणांक म्हणजे जो लॅम्बडा जो आहे ना तो वेगवेगळा असतो प्रत्येक पदार्थाचा. समान लांबीच्या सळ्या आहेत, तापमान समान दिले आणि तापमान समान दिल्यामुळे डेल्टा T पण समान आहे. ज्याचा प्रसरणांक जास्त आहे तो पदार्थ जास्त प्रसरण पावेल आणि त्याची लांबी जास्त वाढेल. दुसरं तर प्रतलीय प्रसरण, स्थायूचे प्रतलीय एरियल एक्सपान्शन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ना मग. असे स्थायू एखादी शीट असेल, ही शीट आहे या ठिकाणी किंवा पत्र आहे ना, धातूचं पत्र आहे, त्याला काही टेम्परेचर दिलं आणि नंतर ते टेम्परेचर वाढल्यावर डेल्टा T प्लस डेल्टा T मग किती वाढलं, ते जेवढं तुम्ही टेम्परेचर दिलं त्याच प्रमाणामध्ये त्याचं क्षेत्रफळ वाढणार. बघा ही मूळ पत्रा एवढा आहे आणि वाढलेला पत्रा बाहेरचा आहे बघा, हा आहे वाढलेला पत्रा.
एकरेषीय प्रसरणाप्रमाणे पत्र्याचं तापमान वाढवलं त्याचं क्षेत्रफळ वाढणार, त्याला म्हणतात प्रतलीय प्रसरण. काय म्हणतात? प्रतलीय प्रसरण. एकरेषीय एरियल एक्सपान्शन. आणि त्याचा फॉर्म्युला हा आहे. धातूचा मगाशी काय होता? L2 = L1 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा डेल्टा टी. इथे काय आलं आता? याचं क्षेत्रफळ वाढणार ना, लांबी नाही, चारही बाजूने क्षेत्रफळ वाढतं आहे. त्यामुळे A2 = A1 इंटू ब्रॅकेट 1 + सिग्मा डेल्टा टी. प्रत्येकाचं प्रसरणांकाचं चिन्ह वेगवेगळं आहे. इथे डेल्टा टी तापमानातील बदल, A1 A2 प्रारंभी आणि अंतिम क्षेत्रफळ आहे, आणि सिग्मा हे काय? त्याचा प्रतलीय प्रसरणांक आहे. इथे सिग्मा आहे. ठीक आहे. पुढे घनीय प्रसरण, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन म्हणजे काय? एखादा त्रिमितीय तुकडा असेल, जसं आपण हे बॉलचं सांगितलं, हा जो आहे ना रॉडचं सांगितलं, हा जो गोळा आहे ना धातूचा गोळा, त्याचं मगाशी सांगितलं, ते आहे घनीय प्रसरण. म्हणजे एखादी त्रिमितीय 3 डायमेन्शनल वस्तू दिली, की तुम्हाला एखादा मी ठोकळा दिला, चौकोनी ठोकळा असतो ना, जसं आपला चौकोनी ठोकळा तुम्हाला माहिती आहे ना, इथे मी आकृती काढते बघा. असं चौकोनी ठोकळा असेल, ते मी आकृती काढते बघा. चौकोनी ठोकळा म्हणजे ह्याला काय असणार आहे? 3 बाजू असणार, XYZ, बरोबर ना. हे बघा, हा मी ठोकळा जो काढलेला आहे, अशा प्रकारचा ठोकळा असेल, तो सर्व बाजूनी वाढणार आहे ह्या गोळ्याप्रमाणे, बरोबर ना. थर्मल एक्सपान्शन ऑफ बॉल बघा इथे आहे. रिंग हे रिंगमधून पहिल्यांदा जातो आणि नंतर त्याला उष्णता दिली अशी, उष्णता दिल्यावर तो जात नाही. म्हणजे हा जो गोळा आहे ना, त्याला रिंग अँड बॉल एक्सपेरिमेंट म्हणतात. त्याला अशी रिंग वेगळी असते आणि बॉल वेगळा, तर यातून तो जात नाही. कळलं ना. कारण तो चारही बाजूने त्याचं आकारमान वाढलेलं आहे. काय वाढलेलं आहे? त्याचं आकारमान वाढलेलं आहे. हे पत्र्याप्रमाणे त्रिमितीय तुकडा असेल तर त्याला उष्णता दिली की त्याचं प्रसरण होते आणि आकारमान वाढते. आणि आकारमान म्हणजे व्हॉल्यूम. त्यामुळे फॉर्म्युला काय आला बघा? V2 = V1 इंटू ब्रॅकेट 1 + बीटा डेल्टा टी. V2 आणि V1 हे अंतिम आणि आरंभीचं आकारमान आहेत, आणि बीटाला काय म्हणायचं आता? घनीय प्रसरणांक. काय म्हणायचं? घनीय प्रसरणांक. त्यामुळे आपण इथे आज तिन्ही हे पाहिले ना, त्यांची तिन्ही सूत्र एकत्र पाहूया. एकरेषीय लिनियर एक्सपान्शनला काय सूत्र पाहिलं आपण? L2 = L1 इंटू ब्रॅकेट 1 + लॅम्बडा डेल्टा टी. नंतर एरियलला काय सूत्र पाहिलं आपण? एरिया वाढतो, A2 = A1 इंटू ब्रॅकेट 1 + सिग्मा डेल्टा टी. आणि घनीय प्रसरणला काय पाहिलं आपण? V2 = V1 इंटू ब्रॅकेट 1 + बीटा डेल्टा टी. तर ह्यापैकी कोणत्याही फॉर्म्युल्याला आपल्याला उदाहरण आलं तर आपण सोडवू शकतो. उष्णतेचे अजून काय परिणाम आहेत हे जर आपण पाहिलं प्रसरणाचं, हे एक उदाहरण, रेल्वे रुळाचं जे मगाशी सांगितलं तेच उदाहरण. बघा, अशी एवढी फट ठेवलेली असते. का फट ठेवलेली असते? पुन्हा मी सांगते की त्याचं काय होणं? एकरेषीय प्रसरण होतं, लिनियर एक्सपान्शन होतं. म्हणजे धातूची लांबी वाढते, आणि त्यामुळे ती वाढलेल्या लांबीस काय वाव पाहिजे, जागा पाहिजे, म्हणून ही फट ठेवली असते. आणि जर ही फट ठेवली नाही तर काय होईल? उष्णतेने प्रसरण झालेले रूळ काय वाकडे होतील या चित्रात दाखवल्याप्रमाणे, आणि अपघात होऊ शकतो. आता हे आपण उष्णतेचे परिणाम पाहिलं स्थायूंच्या बाबतीत, बरोबर. अजूनही एक उदाहरण आहे की हा एक ब्रिज आहे. रेल्वे रुळाप्रमाणे ब्रिजसुद्धा सतत उष्णतेसमोर उष्णता पडत असते ना, त्यामुळे ब्रिजचं सुद्धा काय होऊ शकतं? एक्सपान्शन होऊ शकतं. हा एक डेन्मार्कमधला एक ब्रिज आहे, ग्रेट बेल्ट ब्रिज म्हणतात. याची लांबी उन्हाळ्यामध्ये 18 किलोमीटर लांबीचं आहे. 4.7 मीटर. बघा किती वाढते? 18 किलोमीटर ऑलरेडी आहे आणि 4.7 मीटरने वाढते. द लेंथ ऑफ ब्रिजेस ऑल्सो कॅन बी इन्क्रीज ड्यू टू एक्सपान्शन. लेंथ ऑफ 18 किलोमीटर लॉंग ग्रेट बेल्ट ब्रिज इन डेन्मार्क इन्क्रीजेस अप टू 4.7 मीटर. एवढी वाढते उन्हाळ्यामध्ये. म्हणून अशा प्रकारे त्यांनी सोय केलेली आहे, प्रोव्हिजन केलेलं आहे. काय? इन द कन्स्ट्रक्शन, म्हणजे त्यांच्या बांधकामातच अशी सोय केलेली आहे टू अकॉमोडेट दिस एक्सपान्शन. म्हणजे हे जे वाढणारं जे लांबी जी आहे ती सामावून घेण्यासारखं त्या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि जे मोठे मोठे तुम्ही आपण बघता ना, तुम्ही ओव्हरहेड ब्रिज बघता की नाही, हायवेचे ब्रिज बघता तुम्ही, ज्या ठिकाणी त्याच्यावरून गाड्या जातात, खाली रस्ता असतो, त्या ब्रिजच्या मध्ये जे रॉड वगैरे वापरले असतात, सळ्या वगैरे, त्या बांधकामाच्या वेळेला त्यांचं एक्सपान्शन किंवा प्रसरण होतं. आणि ते प्रसरण झाल्यावर वाढलेल्या आकाराला वाव मिळावा म्हणून बघा ह्या चित्रात दिसतं तुम्हाला, येलो ॲरो केले तिथे कसं बघा गॅप ठेवलेला असतो. अशा प्रकारे गॅप ठेवलेला असतो ब्रिजमध्ये.
की ज्यामुळे आकारमान वाढलं, लांबी वाढली की ती त्यामध्ये वाढलेली लांबी सामावून घेता यावी, अशा प्रकारची सोय केलेली असते. आता पुढे पाहूया द्रवाचं प्रसरण. आता अजूनपर्यंत आपण स्थायूचं पाहिलं. स्थायूप्रमाणे द्रवरूप पदार्थसुद्धा प्रसरण पावतात. तुम्हाला माहिती असेल ना, आपण आंघोळीसाठी जेव्हा पाणी ठेवतो गरम करायला, उष्णता पाण्याला आपण देतो आणि जे उत्कलनांकापर्यंत पाणी उकळतं, काठोकाठ वरपर्यंत पाणी आहे, झाकणं ढकलून पाणी बाहेर पडतं, बरोबर की नाही? मग हे पाणी बाहेर का पडतं? आपण तर पाणी बरोबर पातेल्याबरोबर ठेवलेलं आहे, याचा अर्थ पाणी वाढलं आहे उष्णता मिळाल्यामुळे, आणि ते वाढलेलं पाणी झाकण ढकलून बाहेर पडतं. त्याचा प्रयोग कसा करायचा? हा प्रयोग तुम्हाला माहीत असेल बाळांनो. काय प्रयोग आहे हा? तापमापी लावला आहे, दाखवण्यासाठी आपण तापमान वाढवलं आहे आणि उष्णता दिल्यावर पाणी जे वाढलेलं आहे, आता इथे झाकण घट्ट आहे पण ही पोकळ नळी आहे, ह्या नळीतून पाणी वर चढतं आहे बघा, वाढलेलं पाणी, बरोबर ना? म्हणजे द्रवाला का आता ठराविक आकार नसतो माहिती आहे, पण आकारमान असतं. म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसरणांक, द्रव प्रसरण पावतो त्याचा प्रसरणांक घनीय प्रसरणांक ह्या सूत्राने आपण काढू शकतो. हे मगाचं सूत्र आहे बघा, VT = V1 × 1 + बीटा डेल्टा टी. हा बीटा हा काय आहे? द्रवाचा प्रसरणांक. तर उष्णतेने पाण्यावर होणारा परिणाम, हां पाण्याच्या बाबतीत मात्र थोडंसं भिन्न आहे, कळलं ना? आणि ते पाण्याचं असंगत आचरण असे म्हणतात. पाण्याच्या बाबतीत काय भिन्न आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे, थंड प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी ज्या अटलांटिक महासागर वगैरे बघा, त्या ठिकाणचं पाणी गोठतं, एवढी थंडी असते. आता हा माणूस दाखवला बघा, आईस बर्फावरून चालतोय, परंतु तिकडच्या पाण्यामध्ये बर्फाच्या खाली मात्र पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये तिथले जलचर वगैरे जिवंत राहतात. आणि तिकडचे शिकार करणारे जे आहेत, म्हणजे माशांचे शिकार वगैरे करणारे, त्या अंदाजाने बर्फाचा वरचा थड फोडून त्यातून मासे वगैरे काढतात. तर काय आहे पाण्याचं असंगत, म्हणजे इतरांपेक्षा वेगळं वागणं आहे पाण्याचं. काय इतरांपेक्षा वेगळं माहिती आहे का? थंड प्रदेशामध्ये हे आपण शिकलो आहे 7वीला. तर पुन्हा पाहूया की पाण्याचं तापमान कमी कमी होत गेलं, आपण थंड थंड करत गेलो. तुम्हाला माहिती आहे फ्रीजमध्ये पाणी होतं 0 डिग्री नाही का, पाण्याचं तापमान 0ला बर्फ होतं. पण काय होतं माहिती आहे का, तापमान जसं जसं आपण कमी करत जातो, तापमान कमी करत जातो म्हणजे पाण्याचं काय होतं, आकारमान कमी कमी होणार आणि घनता वाढणार, बरोबर ना? जड होणार नाही का? आकारमान आणि घनता हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. सूत्र आहे तुम्हाला आठवत असेल, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. म्हणजे जसं जसं तुम्ही पाणी थंड करत जातात, आकारमान कमी आणि घनता वाढणार, म्हणजे पाणी जड होत जातं. परंतु ते पाण्याचं तापमान कमी कमी होत जेव्हा 4 डिग्रीला येतं, त्यावेळेला अचानक पाण्यामध्ये बदल होतो. काय होतं माहिती आहे? पाण्याचं आकारमान पटकन वाढतं. 4 डिग्रीला काय होतं? पाण्याचं आकारमान वाढतं. आकारमान वाढलं बघा, कमी कमी व्हायला पाहिजे, काय आलं? आकारमान वाढलं. आणि आकारमान वाढल्यावर घनता काय होणार? घनता कमी होणार, बरोबर ना? घनता कमी होते आणि आकारमान वाढतं आणि त्यामुळे ते पाणी तरंगायला लागतं. 4 डिग्रीचं पाणी, 4 डिग्रीचं पाणी ते तरंगायला लागलं आणि आणि त्याच्या पुढे तापमान कमी कमी होतच जातं. मग ते कोणाचं होतं? जे वरती जे पाणी आहे ना, त्या पाण्यात तापमान कमी कमी होत जातं आणि 0 डिग्रीला बर्फ होतो. हा बर्फाचा थर आहे बघा. आणि 0 डिग्रीला बर्फ होतो, पण जे 4 डिग्रीचं जे पाणी होतं ते पाणी मात्र खाली तसंच राहिलं आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये काय, तिथले जलचर वगैरे जिवंत राहतात. आणि अशा प्रकारे हे पाण्याचं हे जे वेगळं वागणं आहे, इतर पदार्थांचं तसं नाही आहे. ते पाण्याचं हे वेगळं वागणं म्हणून म्हणतात पाण्याचं असंगत आचरण. उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांपेक्षा भिन्न आहे, त्याला पाण्याचं असंगत आचरण असे म्हणतात. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणतात. आता वायूचं प्रसरण, द्रव झालं वायू पेय, वायूसुद्धा प्रसरण पावतात. पहा, हे रिकामी परीक्षा नळी आहे ही, मी ह्या गरम पाण्यामध्ये ठेवली आहे. ह्या टबमध्ये काय आहे? गरम पाणी, हॉट वॉटर आहे. हॉट वॉटरमध्ये ठेवल्यावर बघा, हा पाण्याचा एक ही बारीक, ह्याला केशनली म्हणतात. त्याला काय म्हणतात? केशनलिका इथे लावलेली आहे, कॅपिलरी ट्यूब इंग्रजीमध्ये. त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये एका पाण्याचा थेंब त्यामध्ये असा सिप करून खेचून घ्यायचा, तो थांबतो आणि जसं त्या पाण्याला उष्णता मिळेल ह्या परीक्षा नळीला, त्याच्या आतली हवा प्रसरण पावते आणि हवा प्रसरण पावते आणि काय होतं? हा थेंब वर जातो. हा पाण्याचा थेंब वर जातो. पाण्याला रंग नसतो, त्यामुळे तुम्ही रंगीत थेंब घेतला तरी चालेल. पाणी रंगीत करून तो थेंब घ्यायचा दिसण्यासाठी की तो थेंब वर जात आहे, कळलं? हा पाण्याचा थेंब आहे. हा हे पाणी नाही आहे, हा थेंब वेगळा आहे, आपण ऑलरेडी ह्या नळीमध्ये अडकवून ठेवलेला पाण्याचा थेंब.
जसं ह्याच्यातली पाण्याची पाणी हवा प्रसरण पावते तसं हा थेंब वर जातो. कळलं तुम्हाला? वायूला काय आकारमान नसतं, पण वायूला उष्णता दिल्यावर प्रसरण होते त्याचं. कळलं ना? इथे पण हा प्रयोग दाखवला आहे बघा. एक बाटली आहे आणि लक्षात ठेवा त्यांची वायूच्या कणांची गतिज ऊर्जा भरभर वाढते आणि इथं स्वतः ते वायू एक ढकलू लागतात बंदिस्त. कारण बघा वायू काय माहिती आहे चारी बाजूने पसरतो माहिती आहे, पण एखाद्या बाटलीत आपण बंदिस्त केलं तर काय होतं, त्याचं आकारमान वाढायला त्याला जागा नाही ना. मग त्याला तुम्ही ते फुगा लावला बघा, फुगा हवा न भरलेला फुगा आहे. कळलं? आणि ही आकारमान वाढलं, उष्णता दिली, इथे उष्णता दाखवली बघा, इथे उष्णता दाखवलेली नाही आहे आणि हे हळूहळू हलत होते. पण जेव्हा त्यांना उष्णता दिली, हे पाण्याचं प्रसरण होतं बरोबर. आणि पाण्याचं प्रसरण झाल्याबरोबर ही आतमध्ये रिकामी बॉटल आहे. ही रिकामी बॉटल ते जे रेणू आहेत हवेचे रेणू ते बघा इथं स्वतः पसरू लागले आणि एअर एक्सपांड्स लिहिलं होतं. वॉटर एक्सपांड उष्णता दिली, वॉटर एक्सपांड पाणी तर प्रसरण पावतं आणि बाटली ते हवा पण प्रसरण पावते आणि ही फुग्यामध्ये जाते वाढलेली हवा. कळलं का? आणि फुग्यामध्ये जाऊन आपला हा फुगा फुगला. कळलं? म्हणजे बंदिस्त बाटलीमध्ये आकारमान त्याला वाढता येत नाही. हा फुगा लावला म्हणून फुग्याचं आकारमान वाढलं. आता बाटलीचं आकारमान कसं वाढणार? पाण्याचं आकार वाढलं. मग त्यावेळेला काय होतं, ज्या बाटलीमध्ये तुम्ही ठेवला त्या बाटलीवरचा दाब वाढतो. त्या बाटलीच्या पृष्ठभागाला हे वायूचे कण ढकलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काय होतं, हवेचा त्या बंदिस्त वायूचा दाब वाढतो. कळलं तुम्हाला? दाखवलं आहे बघा ह्या चित्रामध्येही तुम्हाला दिसत असेल. दाब वाढल्यामुळे ते पृष्ठभागाला कसे ढकलतात ते या ठिकाणी पहा. ते समजा बंदिस्त करून ठेवलेलं आहे समजा, तर जसे जे त्याला उष्णता मिळेल तसं ते काय हा दट्ट्या आहे, हा दट्ट्या वरती ढकलला जातो. दाखवलं आहे बघा, त्यांना उष्णता दिल्यावर हे त्यांचं उष्णता दिल्यामुळे त्यांची गतिज ऊर्जा वाढते आणि या दट्ट्याला वर ढकलतात. म्हणजे पृष्ठभागावर ते दाब लावत असतात. ह्या चित्रातही दिसते बघा, हा न सरकणारा दट्ट्या लावलेला आहे आणि उष्णता दिली आहे. तर बाटलीतला दाब वाढणार, वायूची परमाणूची गती बघा, बाटलीचा दाब वाढणार. आपण सरकणारा दट्ट्या असेल तर काय होणार, हे वायूचे सगळे कण उष्णता, यालाही उष्णता दिले, यालाही उष्णता दिली, पण इथे हा दट्ट्या न सरकणार असल्यामुळे इथे आतमध्येच ते ह्या बाटलीच्या पृष्ठभागावर दाब वाढवतात. परंतु इथे काय सरकणारा दट्ट्या असल्यामुळे हा दट्ट्या इथून कुठे सरकला आहे, वरती सरकला आहे. कशामुळे? आतील वायूच्या प्रसरणामुळे. म्हणजे अशा प्रकारे दाब आपण स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. याला स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात आणि त्याचं सूत्र येणार V2 = V1 × 1 + बीटा डेल्टा टी. इथं डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल आहे आणि V2 V1 हे वायूचं दाब समान, दाब समान, कारण दाब वाढतो मग स्थिर दाब ठेवून हे करायचं आहे. वॉल्यूम किती वाढलं, आधीचं वॉल्यूम आणि नंतरचं वॉल्यूम आकारमान कळे. आणि बीटा स्थिर दाब प्रसरणांक आहे. अशा प्रकारे आपण ह्या भागात काय काय शिकलो, आपण विशिष्ट उष्मा म्हणजे काय हे शिकलो. त्यानंतर कॅलरी मापीची रचना पाहिली. कॅलरी मापीच्या साहाय्याने आपण किती उष्णता दिली एखाद्या पदार्थाला ती मोजू शकतो. उष्णतेचे वेगवेगळे परिणाम पाहिले. उष्णतेने काय प्रसरण होतं, काय परिणाम होतात, प्रसरण आणि आकुंचन आणि अवस्थांतर. त्यामुळे प्रसरण ह्या भागाची अधिक माहिती आपण घेतली. स्थायू, द्रव आणि वायूचं प्रसरण कसं होतं. त्यामध्ये स्थायूच्या प्रसरणात 3 प्रकार पाहिले आपण, एकरेषीय प्रसरण, प्रतलीय प्रसरण आणि घनीय प्रसरण. अशा प्रकारे ह्या पाठामध्ये आपण ह्या घटकांची माहिती घेतलेली आहे. तर ह्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.